या ग्रामसेवकांनी आणि या सरपंचांनी ज्या लोकांचा या ग्रामपंचायतीशी काडीचा संबंध नाहीये, 6 लोक, ह्या 6 लोकांच्या नावाने बेरर चेक दिलेत. बेरर विश्वनाथ तुकाराम लहाडे हा जो काही व्यक्ती आहे, हा व्यक्ती त्या ठिकाणी जर गटर खराब झालं, पाण्याची लाईन फुटली, हा उक्त काम घेऊन करतो. तो टेंडर घेत नाही, त्याच्याकडे कुठलंही लायसन नाहीये. असा हा विश्वनाथ तुकाराम लहाडे या माणसाला वारंवार वेळोवेळी बँकेत नेऊन बेरर चेक त्याच्या नावाने देऊन 27,64,950 रुपये ह्या विश्वनाथ तुकाराम लहाडेच्या नावाने उचललेत. ज्ञानदा अर्थमूव्हर्स, खोपडेनगर, गुजरवाडी, हे स्वतः डायरेक्टर आहेत त्या ज्ञानदा अर्थमूव्हर्सचे. आणि हे ज्ञानदा ही त्यांची मुलगी, ज्ञानदा अर्थमूव्हर्सचे स्वतः प्रोप्रायटर. आणि ह्यांनी ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच असताना त्या ग्रामपंचायतीमधून 11,51,972 रुपयाचे चेक, बेरर चेक स्वतःच्या फर्मला घेतलेत. त्याच्यानंतर ह्याच लहाडेचा कर्मचारी संतोष बाजीराव गायकवाड हा या लहाडेच्या हाताखाली 600 रुपये रोजानी काम करतो. ह्या संतोष बाजीराव गायकवाडच्या नावाने 12,13,100 रुपये काढलेत बेरर चेक देऊन. विश्वनाथ लहाडेचा दुसरा कामगार युवराज भगवान निकाळजे, त्या युवराज भगवान निकाळजेच्या नावावरती 8,42,200 रुपये बेरर चेक देऊन काढलेत. त्याच्यानंतर आता हा चौथा कर्मचारी जो आहे सुधीर सुरेश सूर्यवंशी, हा आमच्या होळकर गार्डनमध्ये काम करतो. याच्या नावावरती तो कामाला कुठं होळकर गार्डनला, आणि या सुधीर सूर्यवंशीला वारंवार तिथं बोलवून घेतलंय आणि त्याच्या नावावरती 9,47,150 रुपये उचललेत बेरर चेक देऊन. त्यानंतर संतोष पोपट लोखंडे हा याच लहाडेचा कामगार, याला 1,93,080 रुपये दिलेत. आता विशेषतः याच कात्रजमध्ये एक क्लासिक हार्डवेअर म्हणून आहे, त्या हार्डवेअरचं दुकान आहे. आता तुम्ही सांगा की कुठला ग्रामपंचायत अशी आहे की हार्डवेअरमधनं 9,10,941 रुपयांचं हार्डवेअर घेतलंय ग्रामपंचायतीने. म्हणजे ह्या एकूण आता हा जो काही सगळा यांचा घोटाळा बेरर चेकचा आहे, हा बेरर चेकचा सगळा घोटाळा 80,23,393 रुपये हे बेरर चेकच्या माध्यमातून यांनी काढलेले आहेत.